नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ई श्रम कार्ड KYC कशी करायची, तर याचं माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आपला ई श्रम कार्ड KYC करा, बँक अपडेट करा आणि 3000 रुपये पेन्शन मिळवा। तर मित्रहो, तुम्ही कोणाचाही ई श्रम कार्ड अपडेट करू शकता किंवा KYC करून देऊ शकता आणि पैसे पण कमवू शकता। तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया कसे करायचे। तर मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया। तर मी आलेलो आहो गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचे आहे। माझ्याकडे लिंक आहे, ही लिंक तुम्हाला पण देऊन देईन मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला। इथे बघू शकता, हे टेन्शन नाही, हे बघा इथे पण दाखवलेलं आहे ishram.gov.in अशा पद्धतीच्या। तर मी याला सर्चमध्ये चाललो आहे। तर मित्रांनो, नीट बघा, नीट समजून घ्या आणि पुढचं काम करून घ्या। तर मित्रांनो, ई श्रम कार्डचं वेबसाईट ओपन झालेली आहे। तर मित्रांनो, आपण कसा करायचा, स्क्रॅच करून इथे जायचं। इथे तुम्हाला दिसून राहिला आहे, इथे तुम्हाला दिसून राहिला रजिस्टर ऑन ई श्रम अपडेट, इथे दिसून राहिला आहे रजिस्टर ऑन महाधन इन, इथे ई श्रम कार्डचे इश्यूड। ठीक आहे मित्रांनो, तर आपण सगळ्यात वर आहे रजिस्टर ऑन ई श्रम कार्ड अपडेट, इथे क्लिक करूया। मित्रांनो, नीट बघा, इथे मित्रांनो आधार कार्ड लिंक असलेला एक मोबाईल नंबर इथे लिहून घ्यायचा, जसा माझा आहे तसा तुम्ही पण लिहून घ्यायचा। त्याच्यानंतर मित्रांनो, कॅप्चर कोड लिहून घ्यायचा, जसा आहे तसा कॅप्चर कोड लिहून घ्यायचा आहे तुम्हाला। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे नो मध्ये जायचं आणि सेंड OTP वर क्लिक करून घ्यायचा, वेट करायचा, OTP येऊन जाते। OTP आलेला आहे माझ्याकडे। तर मित्रांनो, OTP आलेला आहे 831678, सबमिट करून द्यायचा। हे OTP टाकल्यानंतर सबमिट करून द्यायचा। मित्रांनो, सबमिट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे आपला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, माझा आधार कार्ड टाकतोय। तर मित्रांनो, इथे तुम्हाला नीट समजून घ्या, इथे जो आहे ना OTP हेच टिक केलेलं आहे, हेच असू द्या, फिंगरप्रिंट वगैरे ही नाही करायचं, हेच असू द्या OTP। त्याच्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला कॅप्चर कोड लिहून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, इथे मैं ई श्रम पोर्टल के तहत पंजीकरण के नियम और शर्तों से सहमत हूँ, इथे टिक करून घ्यायचा। त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करून घ्यायचं मित्रांनो। NCQ4D सबमिट झालेला आहे मित्रांनो, थोडाफार वेट करा। तर मित्रांनो, OTP आलेला आहे, इथे OTP सिलेक्ट करून घ्यायचा। मी OTP कॉपी केलेला आहे आणि इथे पेस्ट करतो आणि व्हॅलिडेट इथे क्लिक करायचं मित्रांनो। त्याच्यानंतर व्हॅलिडेट क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे जो आहे तुम्हाला पूर्ण दिसून राहिला आहे, इथे अपडेट KYC इन्फॉर्मेशन, इथे क्लिक करून घ्यायचा। इथे क्लिक केल्यावर तुम्हाला मित्रांनो, इथे माझा नाव पूर्ण दिसलेलं आहे। इथे अपडेट प्रोफाईल डाउनलोड UN कार्ड
इथे 3 प्रकारचे. तर आपण सगळ्यात पहिले अपडेट प्रोफाईलमध्ये आपण गेलेलो आहोत. तर मित्रांनो, तुम्ही इथे काय काही करू शकता. पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, एज्युकेशन अँड इन्कम, त्याच्यानंतर ऑक्युपेशन, स्किल, बँक अकाउंट डिटेल्स आणि आपला प्रोफाईल. तर आपल्याला काय करायचं, KYC करायचा, म्हणजे बँक डिटेल्स आपल्याला अपडेट करायचं आहे. तर मी बँक अकाउंट डिटेल्समध्ये गेलो. इथे येस क्लिक करून घ्यायचा आणि मित्रांनो, इथे पूर्ण दिसून राहिलं आहे. इथे सगळ्यात वर जो आहे बँक सेंडिंग विथ आधार, इथे जर तुम्ही बघल्याल इथे जर नो जर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. इथे एस पाहिजे. मित्रांनो, परत मी तुम्हाला दाखवण्याची खूप प्रयत्न करतो. इथे ही जो आहे एस दिसला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला पैसे 3000 रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळणार आहे मित्रांनो. तर ही पूर्ण माझी अपडेट ओके रेडी आहे. तर मित्रांनो, आता मला इथे काही करायचं नाही आहे. मला अजून दुसरं काहीच करायचं नाही आहे. असंच मी जसं सांगितलं असंच पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे. माझा हा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला मी देणार आहो. तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. तर मी त्याच्यानंतर जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, तुमच्या श्रम कार्ड डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोडमध्ये ही करून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता ही माझी श्रम कार्ड. इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. हे वर ऑप्शन दिसलेला आहे डाउनलोड कार्ड. इथे जर क्लिक केले तर डाउनलोड होऊन जाते. आणि मित्रांनो, तुम्हाला इथे लुकिंग फॉर जॉब, इथे तुम्ही जॉब पण अप्लाय. तर मित्रांनो, इथे जर तुम्ही पाहाल, इथे जो आहे ना, इथे वर स्क्रॅच करून जर तुम्ही गेल्या तर लुकिंग फॉर जॉब, लुकिंग फॉर ट्रेनिंग, श्रम डाटा ॲक्सेस, इथे एवढे 3 प्रकारचे आहेत. तर आपल्याला जर जॉब पाहायचं असेल, बघायचं असेल तर लुकिंग फॉर जॉबमध्ये क्लिक करून घ्यायचा मित्रांनो. इथे जर क्लिक केल्या तर मित्रांनो, इथे क्लिक केल्यानंतर हिला कट करून टाकायचा. त्याच्यानंतर थोडं खाली जायचं. खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसून राहिलं आहे, तुम्हाला काय गव्हर्नमेंट जॉब बघायचं असेल, फुल टाईम बघायचं असेल, हे करून घ्यायचा. त्याच्यानंतर काही तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का, 3 वर्षाच्या करून घ्यायच्या. त्याच्यानंतर तुमच्या इथे स्टेट गडचिरोलीचे असेल तर गडचिरोली स्टेट करून घ्यायचा आणि सर्चमध्ये जायचं मित्रांनो. सर्चमध्ये जर तुम्ही गेल्या मित्रांनो, थोडंच वेळात तुम्हाला दाखवणार आहे तुमची जॉब. तर मित्रांनो, नॉट सॅलरी इथे दाखवलेलं नाही आहे मित्रांनो. इथे जो कंपनी आहे हे सेंटर मॅरीन प्रेशर रिसर्च इन्स्टिट्यूट कंपनी आहे. जॉब लोकेशन आहे केरळला. सॅलरी आहे 36,000 रुपये, 36,000, 43,000, 42,000 अशा पद्धतीच्या 2 लाख भरपूर मोठा इथं पेमेंट मिळणार आहे. तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. तुम्हाला जर पाहिजे असेल, तुमच्या एज्युकेशननुसार तुम्हाला जर पाहिजे असेल जॉब, तर तुम्ही 36,000 अप्लाय बटनवर क्लिक करू शकता. हा अप्लाय करू शकता. तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवतेच तुम्हाला काय करायचं आहे. इथे अजून अप्लाय बटनवर क्लिक करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे ओकेवर क्लिक करून घ्यायचा. काही टेन्शन नाहीतर मग याला कट करून घ्यायचा. इथे तुमच्या ID जर असेल तर इथे ID लिहून घ्यायचा, नाहीतर मग तुम्हाला न्यू युजर साइन अपमध्ये क्लिक करून घ्यायचा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ फार छान वाटला असेल तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. असंच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला खूप सपोर्ट करत राहा. मी खूप चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा कोशिश करीन मित्रांनो. तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. वंदे मातरम मित्रांनो.